नमस्ते, मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी बनवणार आहे बेसन सँडविच म्हणा किंवा टोस्ट. बेसन टोस्ट म्हणू शकतो आपण. सो सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे बेसन. तुम्हाला जितका हवं आहे ते घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे मिरची. तुमच्या वाईज तुम्ही घेऊ शकता. मला थोडं तिखट हवं आहे, सो मी थोडी जास्त अशी मिरची घ्यायचा आहे, एकदम बारीक असा तो ऍड करायचा आहे. कांदाही ऍड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडीशी रेड चिली पावडर, थोडासाच मसाला, कारण की मी मिरची जास्त टाकलेली आहे, अँड थोडीशी हळद, अँड देन मीठ. सो हे सगळं आपल्याला छान असं थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सो बघू शकता आता मी कशी मिक्स करते. सो थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे लम्स आहेत ते आपल्याला बनवून नाही द्यायचे. तो त्यावेळेस आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल्स की ऍड करू शकता इफ यू वॉन्ट. मला इतका हेवी नको आहे म्हणून मी नाही करत आहे. सो येस, जास्त पण पाणी यूज नाही करायचं. मिरची असल्यामुळे ते ऑलरेडी तिखट होणार आहे, म्हणून स्पायसेस पण त्यावेळेस ऍड करायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही असं काही बनवलं आहे का? इन्स्टंट आहे, खूप म्हणजे लगेच होणार आहे, जास्त वेळ लागणारा नाहीये. तो फास्टली तुम्ही जर घरामध्ये ब्रेड असेल तर फास्टली असं काहीतरी करून देऊ शकता तुम्ही नाश्त्याला. तो येस, हे झालेलं आहे आपलं. छान असं लम्स आपल्याला हे करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंटही करा की तुमच्याकडे वेगळी काही अशी रेसिपी असेल तर तीही मला सांगा की मी स्वतःही ती ट्राय करेल. अँड मी 30 डेज चॅलेंज असा घेतलेला आहे. तो कशा वाटतात रेसिपीज मला कमेंट करून सांगा. रोज काय बनवायचं, रोज कोणती डिश द्यायची, सर्व करायची, हा मलाच खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. बट तरी मी ट्राय करतेय बनवायचं. 30 डेज 30 रेसिपीजची जी चॅलेंज मी करतेय त्याच्यामध्ये. सो त्याचाच आज आय गेस 3rd or 4th डे आहे हा. सो येस, हे झालेलं आहे. आता आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे. आपल्याला असा ब्रेड घ्यायचा आहे, तो याच्यामध्ये असा डिप करायचा आहे. त्याच्यावरती असं फुल्ली डिप करून घ्यायचं आहे. यू कॅन सी दिस. अशा प्रकारे छान असं ते डिप करायचं आहे आपल्याला. अँड देन आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय आय मीन शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय नाही. सो येस, हे असं छानपैकी आपल्याला हे करून घ्यायचं आहे, डिप करून घ्यायचं आहे. अँड देन आपल्याला ते शॅलो फ्राय करायचं आहे. थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल असं छान गरम झालं की मग त्याच्यावरती हे असं टाकून द्यायचं आहे. आपण सेकंड ही करून घेऊयात. तुम्ही जे फ्राय करतोय ना आपण, ते नॉनस्टिक वरती करा. बट नॉनस्टिक वरती कसं होतं ना, ते असं कडक कडक नाही होत, म्हणून मी स्वतः तरी नाही करत आहे. बट तुम्ही करू शकता, जेणेकरून ते खाली जे थोडंफार चिटकतंय ते पण नाही चिटकणार. सो येस, अशा वेळेस फुल्ली मी डिप करून घेते नेक्स्ट वन. अँड हिअर यू कॅन सी किती छान असं झालेलं आहे. सो चला आपण फ्राय करून घेऊयात. आय गेस दिस वन इज बीइंग नाइसली स्टफ्ड. छान असं झालेलं आहे. पाहू शकता. वाव,
खरंच खूप छान झालं. थोडस टोस्ट होऊ द्यात त्याला. सो येस, आता दुसऱ्या साईडला आपण थोडस तेल ऍड करूया. म्हणजे सेकंड वन आहे ते ऍड करून घेऊया. सो येस, अशा प्रकारे तुम्ही पटकन असा नाश्ता रेडी करू शकता. अँड येस, जसं मी सांगितलं मग की नॉनस्टिक वरती अजून छान होईल ते, बट त्या नॉनस्टिक वरचं मला नाही आवडत बिकॉज त्यांनी असं छान असं कडक नाही होत साईड. सो येस, म्हणून मी असं प्रिफर करते. सो इफ यू वॉन्ट यू कॅन गो विथ इट टू. जर तुम्हाला हवं तर तुम्ही त्या प्रकारेही करून बघू शकता. येस, पाहू शकता हे किती छान असं झालेलं आहे. बघू शकता याच्यावरचं जे ऑइल आहे ते पण तुम्हाला एकदम हे झालेलं दिसेल. अँड आफ्टर दिस तुम्हाला अजून पण हे ऑइल नको असेल तर तुम्ही टिश्यू वरती काढून घेऊ शकता. थोडा वेळ टिश्यू वरती ठेवा अँड बाकीचं सगळं ऑइल त्याच्यातून निघून जाईल. थोडासा हे खराब होतं असं विदाउट नॉनस्टिक केलं तर, बट इट्स ओके. जर टेस्ट छान भेटत असेल तर काहीच हरकत नाही असं करायला. आय थिंक सो. सो येस, हे झालं. त्याच्यानंतर हे आपण छान असं सॉस सोबत सर्व करू शकतो. येस, बघू शकता जसं की मी आधीच बोललेली आहे की माझी ड्रॉइंग अजिबात अशी चांगली नाहीये म्हणून हीच पाहिली तुम्ही बघू शकता. आपण आता हे कट करू. अशा प्रकारे आपलं हे रेडी आहे. अँड तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.